नमस्कार, मी सुमित पुरकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वैश्य सोनार समाज आयोजित ज्ञानमंच या उपक्रमामध्ये. आजचा आपण भाग शूट करतोय तिसरा. आज जी व्यक्ती आपल्याला मान्यवर म्हणून लाभली आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर हितेश बऱ्हाणपूरकर. ती गेली 17 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. आता त्यांच्या ह्या क्षेत्राबद्दल आपण त्यांच्याचकडून जाणून नमस्कार डॉक्टर. मी तुमचं ज्ञानमंच या उपक्रमात आमच्या स्वागत करतो. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही इथे आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहात किंवा काय. नमस्कार. पहिल्यांदा तर मी दोघांना दिनेश आणि सुमित सर तुम्हा दोघांना धन्यवाद करतो की तुम्ही स्वतः वेळात वेळ काढला आहात आणि हा इंटरव्ह्यू आपण ठेवला त्याच्याबद्दल धन्यवाद. तर आता माझा विषय म्हणजे मी गेल्या 17 वर्ष डेंटिस्ट्रीमध्ये आहे. दातांबद्दलचे सगळे रोग निवारण करणं किंवा दातांबद्दलची माहिती देणं हे सगळं माझ्या क्षेत्रातलं आहे. तर याच्याबद्दल मी तुम्हाला जेवढं होईल माझ्यातर्फे तेवढं मी नक्कीच चांगलं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्ही या क्षेत्रात कसं आलात किंवा तुम्ही हे क्षेत्र तुमचं करिअर म्हणून तुम्ही कसं निवडलात. हो. मेन म्हणजे सुरुवातीला लहानपणापासून किंवा जसं कॉलेज वगैरे येतो तेव्हापासून मला हेल्थ सेक्टरमध्ये वगैरे करायची काहीतरी कामं करायची वगैरे इच्छा होती लहानपणापासून. आणि मग नंतर जसं जसं मार्ग उघडत गेले तसं तसं मला डेंटिस्ट्रीमध्ये मेन जी गोष्ट आवडली म्हणजे आपण थोडंसं ट्रीटमेंट करून किंवा थोडंसं पेशंटबद्दल बोलून किंवा त्यांचं काहीतरी रोग निवारण करून आपण त्याची थोडं लाईफमध्ये बदल आणू शकतो. त्यांना पेन असेल ते पेन कमी करू शकतो किंवा एखाद्याला वेळ वाकडे जात असेल तर त्याचं थोडंसं चेंजेस करून आपण त्यांना छान एक स्माईल देऊ शकतो. ते डेंटिस्ट्रीबद्दल फार मला आकर्षक वाटलं. ओके. आणि तुम्ही मग याच्यामध्ये येण्यासाठी काय काय हे घेतलं म्हणजे कोणी मार्गदर्शन केलं तुम्हाला किंवा कुठे ऍडमिशन्स तुम्हाला घेता आली. हो. डेंटिस्ट्रीमध्ये तर नॉर्मली तुम्ही आता तरी बरेचसे चेंजेस झाले. आधी 12th पर्यंत तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असणं गरजेचं होतं. नाही त्याच्यानंतर त्यावेळेला एक CET असायची. आता ती नीट बदलली आहे. तर नीटमध्ये पण सेम तुम्हाला तसंच एक्झाम्स एंट्रन्स देऊन मग त्याच्यावरती तुमचं स्टेटमध्ये काय लिस्टवरती नंबर लागतो त्याच्यावरती तुम्हाला तो विषय आणि कॉलेज निवडताय. ओके. असं मग तुम्ही हे कुठल्या वर्षी केलं. हे माझं 2008 मध्ये माझं कम्प्लीट झालेलं डेंटिस्ट्री. ओके. आणि TS बॅचलर्स ऑफ डेंटल सायन्स ही डिग्री आहे ती तुम्हाला मला 2008 मध्ये लाभली होती. दुसरी कुठल्या कॉलेजमधून तुम्ही हे केलं. माझं YMT डेंटल कॉलेज खारघरला. YMT डेंटल कॉलेज म्हणून आहे खारघरला. तिकडनं माझं पूर्ण शिक्षण तुम्ही घेतलं असेल. ओके. आणि डेंटिस्ट म्हणून तुम्ही काय स्पेशलायझेशन म्हणून काम करता. डेंटिस्ट्रीमध्ये मेन स्पेशलायझेशन बरेचसे स्पेशलायझेशन आहेत. त्यातले तर माझा आवडता विषय म्हणजे इम्प्लांट्स आहे. इम्प्लांट्स म्हणजे आपण दात नसतो त्या ठिकाणी आपण दात बसवायचा प्रयत्न करतो असं. ओके. तो माझा आवडता विषय. त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे फील्ड्स आहेत. कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ज्याच्यामध्ये आपण वेळे वगैरे दात वगैरे सरळ करतो किंवा आपण कुठलाही दात तुटला असेल तर मग त्याला सरळ करायचं त्याला जोडून किंवा त्याला सपोर्ट देऊन आपण दातासारखं पेशंटचं स्माईल इम्प्रूव्ह करता येतं. हे कॉस्मेटिक डेंटिस्ट्री बरेचसे ब्रांचेस आहेत. ओके. आणि म्हणजे तुमचं हे बायोलॉजी इम्प्लांट्स करून बघा माझा आवडता विषय. ओके. तुमच्या कामाबद्दल मी विचारणार आहे की रोजची प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे असे केसेस जास्त येतात तुमच्याकडे. जास्तीत जास्त रोजचे या केसेसमध्ये मेन असतात ज्यांचे दात किडलेले असतात. ओके. ते अडल्ट्स पासून ते लहान मुलांपर्यंत बरेचसे केसेस ज्यांच्यामध्ये दात किडलेले असतात हेच कल्याण आणि डोंबिवली या भागात आढळतं. ओके. आणि मग तुम्ही त्यांना कसं ट्रीट करतात किंवा काय त्यांचं ट्रीटमेंट असतं म्हणजे ते त्यांच्या एजवर डिपेंड असतो की कसं आहे. तसं मोठ्यांचं ट्रीटमेंट असेल तर आपण दात किडलेले असेल तर वेगळ्या अगदी रूट कॅनल वगैरे अशा पेनलेस टेक्निक्स आहेत. त्याच्याने आपण दात तो बऱ्यापैकी आपण वाचवू शकतो असं. ओके. आणि किंवा कधी दात नसेल तर आपण डेंटल इम्प्लांट्स करून तो वाचवू शकतो. दात तिकडे बसवू शकतो. पण आता बरेचसे नवीन टेक्निक असल्यामुळे पेशंटला पेन फ्री झाले डेंटिस्ट्री. आणि मेन म्हणजे काय की पेशंट्सनी जर आधी लक्ष दिलेलं असेल ना तर ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवतात. पेशंट्स थोडेसे लेट लक्ष देतात मग त्याच्यामुळे तो कंट्रोल करणं त्रासदायक होतं.
आणि मग तुम्ही लहान मुलांना असतील तर मग कसं काय म्हणतात त्यांना लहान मुलं आली की मग ते त्यांना समजवणं जरा कठीण असतं डेंटल क्लिनिकमध्ये, पण त्याच्यासाठी पण स्पेशलिस्ट असतात. अच्छा. तर माझ्याकडे लहान मुलांचे स्पेशलिस्ट डॉक्टर येतात, मग ते त्यांना व्यवस्थित हँडल करतात. आम्ही त्यांना आधी चित्रांमध्ये समजवतो किंवा व्हिडिओज दाखवतो. त्यांचा फेवरेट कार्टून वगैरे आम्ही टीव्हीवरती प्ले करतो. मग ते थोडेसे रुळतात ओके. आणि मग ते शांततेने बसतात, असं मग हेल्प करतात. त्याच्या व्यतिरिक्त पण अशी काही मुलं असतात किंवा बरेच फिजिकली हँडिकॅप्ट असतात काही, तर मग त्यांना मी कॉन्शियस सेडेशन म्हणून एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये ते असं थोडंसं एकदम पूर्ण बधीर न होता त्याला थोडंसं त्याला कम्फर्टेबल ट्रीटमेंट करता येते. कॉन्शियस सेडेशन म्हणून पण एक टेक्निक आपण लहान मुलांमध्ये किंवा फिजिकली हँडिकॅप असतं त्याच्यामध्ये पण वापरू शकतो. आणि तुमच्या पेशंटला तुम्ही कम्फर्टेबल केल्यानंतर मग कशी ट्रीटमेंट चालू करता, म्हणजे कसं? पेशंट्सला कम्फर्टेबल करणं आता बरेचसे मेन म्हणजे त्याचा ट्रस्ट असतं. पेशंटला जर व्यवस्थित त्यांचा प्रॉब्लेम कळला, त्यांचा प्रॉब्लेम कशामुळे झाला आहे ते त्यांना कारण कळलं की मग एक ट्रस्ट फॅक्टर बिल्ड आणि मग तो ट्रस्ट फॅक्टर बिल्ड झाला की पेशंट नॉर्मल ट्रीटमेंट करायला म्हणजे तयार होऊन जातो. असं की त्यात थोडे चेंजेस सांगावं लागतं. लाईफस्टाईल त्यांना काय चेंजेस करायला पाहिजे थोडे, मग तो पेशंटचे जे रेजिस्टन्स असतात ते पण आरामात काम करू शकतो. आणि मग ट्रीटमेंटसाठी किती वेळ असतो द्यायला लागतो किंवा काय असतं? ट्रीटमेंटसाठी वेळ जो असतो तो त्या केसवर डिपेंड आहे. प्रत्येक केस टू केस डिपेंड. साधारणपणे एक अंदाज द्यायचा तर काही ट्रीटमेंट जे आपण इमिडिएटली सॉल्व करू शकतो. अक्कलदाट असे वगैरे काही बारीक सारीक प्रॉब्लेम असेल आपण लगेच करू शकतो. एका दिवसात सुद्धा होऊ शकतं. आणि काही काही जसे इम्प्लांट्स आहेत किंवा फुल माउथ रिहॅबिलिटी ज्याला मीन्स पेशंटला सगळे दात वगैरे बसवतो, फिक्स दात असतो, ते जे आहेत मग त्याला बराच वेळ आपल्याला द्यावं. साधारणपणे कमीत कमी 3 ते 6 महिने आपल्याला द्यावं लागतं पूर्ण दात बसवण्यासाठी. आणि मग आता जे काही टेक्नॉलॉजी तुम्ही आता म्हणतात की टेक्नॉलॉजी चांगली आली किंवा काय, त्याच्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे की काय नेमकं काय चेंजेस झाले जेव्हा तुम्ही शिकत होता आणि आता जे काय चेंजेस झाले टेक्नॉलॉजीमध्ये तर म्हणजे खूपच आता चेंजेस आहेत. ज्यावेळेस आम्ही शिकायचो त्यावेळेस पूर्ण बऱ्यापैकी चेंजेस झाले. ओके. आता लेटेस्टमध्ये तुम्ही बघाल तर इंट्राओरल स्कॅनिंग पद्धत आली. पहिले दाताचं नाम घ्यायचो, मग त्याच्यावरती दात बनवायचो. आता ते सगळं डिजिटल झालं. मेन म्हणजे डिजिटल डेंटिस्ट्री आणि AI हे दोन जे ते मिळून डेंटिस्ट्री मिळाल्यामुळे पेशंटचा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. ओके. पेशंट्सवरती फार छान त्याचा इफेक्ट दिसून येतो. पेशंट्स फार हॅपी असतात असं आहे. आता तुम्ही AIचं म्हटलं, मग तुम्ही ते अडॅप्ट कसं करता आपण? आमचं कसं असतं की एक्झॅक्टली AI शी रिलेशन नसल्यामुळे त्याच्यातून जे डिजिटल स्कॅन्स वगैरे आहे नंतर आम्ही जे मॉडेल्स बनवतो त्याचे ज्या ठिकाणी आम्ही त्याला तर शब्द आपण त्या एक्झॅक्टली त्या ठिकाणी तो इम्प्लांट जायला पाहिजे. ते 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटरची जागा असते त्यामध्ये तुम्ही जर तो इम्प्लांट जायला पाहिजे तर मग ते स्कॅनिंग करणं. नंतर आता CBCT म्हणून त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली पिनपॉइंट करू शकतो की म्हणजे पेशंट नुसतं बघून किंवा त्या स्कॅन बघून आपण सांगू शकतो की हा जो प्रॉब्लेम आहे कुठून झालाय, त्याची साईज किती आहे, आता काय ट्रीटमेंट करावी नाही. नंतर सेकंड म्हणजे ते डॉक्टरसोबत कम्युनिकेट करणं इझी झालंय. सगळं डॉक्युमेंट सिक्युरिटी शेअर करतात. तर AIचं मेन म्हणजे तर तुमचं आता लेटेस्ट म्हणजे आता इंट्राओरल स्कॅनिंग झालं. त्याच्यामुळे स्कॅनिंगमध्ये कसं आहे दातांचं पूर्ण ॲक्च्युअल चित्र तुम्हाला बनवून आणि मग तो चित्र आपण पेशंटच्या समोर फिरवून त्याला दाखवू शकतो की कसा आहे, कुठे आहे. तर असं त्याच्यामुळे तो मेन AIचा ॲडव्हान्टेज आहे. आणि मग तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल की काळजी कशी करायची त्यांची दातांची, आणि मुलांना तुम्ही स्पेशली काय सांगाल? मुलांचं तर पहिल्या मोठ्यांचा मेन प्रॉब्लेम आहे तो भीती. प्रत्येक किंवा बरेच पेशंट्सला मेन म्हणजे असते भीती असते. त्याच्यामुळे ते डेंटल ट्रीटमेंट अवॉइड करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं ते कथन सगळं कॉम्प्लिकेटेड. तर जर भीती नसेल तर आपण किंवा त्यांना एज्युकेट केलं पेशंटला की ते कशामुळे होतंय. आणि प्लस आता ट्रीटमेंट थोडे मॉडर्नाइज झाले त्याच्यामुळे तो इफेक्ट किंवा तो त्यांच्यावरती फार जो पेन वगैरे होता तो आता बराचसा कमी झालेला. ओके. तर तो मध्ये मेन म्हणजे जर
ते पहिले तर रेग्युलर चेकअप ठेवा आणि जाणून घ्या की प्रॉब्लेम काय आहे. मग त्याच्यावरती तुम्ही आरामात सोल्युशन करू शकता. आजकाल डेप्टिसी पेनलेस झालेली आहे बरेच. ओके. सेकंड इम्पॉर्टंट वस्तू जी एडल्ट सोबत आहे ती म्हणजे डाएट. ओके, डाएट जे आहे पहिले डाएटमध्ये स्पेसेस असायचे. म्हणजे आपण जास्त दिवसभर आपण काहीतरी चहा घे किंवा मध्ये मध्ये तुमचं मधलं ते 2 मील्सच्या मधलं जेवण, स्नॅक्स वगैरे हे सगळे असायचे. पण आता डाएट लाईफस्टाईल कसं बेसिकली कॅव्हिटी असते लाईफस्टाईल बदल त्याच्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आपण बरेचसे स्नॅक्स आणि हे सगळे वाढवत. नॉर्मली 3 किंवा 4 वेळा आपण काय स्नॅक त्याच्यामुळे मेन म्हणजे ते दाताला चिपकून राहतं आणि त्याच्यामुळे ते कॅव्हिटीज वगैरे वाढतात. त्याच्यामुळे ॲडवाईसमध्ये फक्त मील्समध्ये स्पेसिंग ठेवा. लगेच मील्स रिपीटेड करू नका. आणि बरेचसे आपल्या इथे चहा पिल्यावरती दूध घेतल्यावर चहा पिल्या किंवा चूळ भरू नका वगैरे असं काय काय असतात. तर ते मेन आहे. म्हणजे तुम्हाला क्लीनिंग महत्वाची आहे. माझी टंकी दोन. ओके, ते मी विचारणार होतं की किती वेळा ब्रश केला गेला पाहिजे. आणि मेन म्हणजे मला असं पण विचारायचं तुम्हाला की आपण ज्या टूथपेस्ट यूज करतो त्याच्यातल्या कुठल्या टूथपेस्ट चांगल्या आहेत आणि कुठल्या नाही यूज करायला पाहिजे असं पण तुम्ही सांगू शकता का? बहुतेक टूथपेस्टपेक्षा महत्वाचं पार्ट आहे ब्रशिंग. आपण त्या आधी घेऊया. ब्रशिंग इज समजा 2 वेळा, सकाळी आणि रात्री. रात्रीची ब्रशिंग सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण रात्रीची ब्रशिंग बरेच पेशंट स्किप करतात आणि त्याच्यामुळेच रात्रीतून जो ऍसिडिटी वाढल्यामुळे दातांवरती कॅव्हिटीज चालू होतात. ओके. तर रात्रीची ब्रशिंग ही ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे. ओके. असं. त्याच्यानंतर टूथपेस्ट आता बरेचसे ब्रँड्स आहेत आणि बरेचसे वेगवेगळे फॉर्म्युलाज ते सांगतात. पण ऍक्च्युली टूथपेस्टचं काम फक्त लुब्रिकेशन असतं. म्हणजे दातात आणि ब्रशमध्ये जेव्हा आपण ब्रश करू तेव्हा फक्त गिरडीला काही डॅमेज होऊ नये किंवा दातांना ओव्हर डॅमेज होऊ नये. ओके. किंवा हार्ड ब्रशिंग होऊ नये. त्यामुळे टूथपेस्ट हे लुब्रिकंट म्हणून काम करतं. त्याच्यामुळे त्यात जास्त ब्रँड्समध्ये फारसा फरक नसतो. ओके. ठराविक आहेत काही ठराविक केसेस असतात जसं कोणाला सेन्सिटिव्हिटी असते तर म्हणजे त्या ठिकाणी काही प्रमाणात ती कंट्रोल होऊ शकते. अच्छा. पण त्यासाठी मेडिकेटेड टूथपेस्ट आणि फार ते प्रमाण म्हणजे आणि 1 किंवा 2% असतं. ओके. जे सेन्सिटिव्हिटी आपण टूथपेस्टने कंट्रोल करू शकतो. ओके. तर टूथपेस्टला तेवढं महत्त्व न देता ब्रशिंगला महत्त्व दिलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे फ्लॉसिंग. बरेचसे आपल्या लोकांना फ्लॉसिंग माहिती आहे. फ्लॉसिंगचं पण आता फार पहिल्यासारखं पहिले दोरा असायचा किंवा आता पेशंट्सला विचारलं की ते म्हणतात दोरा असतो कळायला जरा डिफिकल्ट होतो वगैरे. ते त्याचं ऍब्सोल्युटली करेक्ट म्हणजे ते त्यात काही चुकीचं नाही. आता कसं आहे इंटरडेंटल फ्लॉसिंग म्हणजे इंटरडेंटल फ्लॉसर म्हणून वॉटर जेट. ओके. तर त्याच्याने कसं आहे ना नॉर्मल फ्लॉसिंग करण्यापेक्षा ते अगदी कन्व्हिनियंट दात क्लीन करून ठेवू शकतो. त्याच्यामध्ये पाण्याचे एक धार आहेत त्याच्या ते तुम्ही इझिली तर दातांमध्ये ते क्लीन एकदम सोयीस्कर होतो पेशंट. अच्छा. ओके. मग ते करणं गरजेचं आहे. ब्रशिंगच्या आधी फ्लॉसिंग करणं गरजेचं आहे. त्याच्याने दातांच्या मधलं जे जेवण आहे ते तुमचं निघून जाईल. वडाकेलेलं जेवण जाईल आणि मग ते बाहेर आल्यावरती तुम्ही त्याला ब्रश नाही केलं की म्हणजे फक्त चूळ म्हणून नाही चालणार आपल्याला हे पण करायला गरजेचं. इथं तुम्ही जर फ्लॉसर वापरत असाल तर तुम्हाला जर थ्रेडनी करायचं किंवा थ्रेडनी करू शकता. त्याच्यात पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत किंवा इंटरडेंटल ब्रशेस अवेलेबल आहेत फ्लॉसिंगसाठी. आणि तिसरं म्हणजे इंटरडेंटल वॉटर फ्लॉसर. हे 3 आहे. त्यातलं वॉटर फ्लॉसर जे जसं पेशंट्स कडनं चांगला रेस्पॉन्सिबल कन्व्हिनियंट आहे. ओके. बाकीचे 2 आहेत ते थोडं कन्व्हिनियंट नाही असं. आता हे झालं अडल्ट. पण मग लहान मुलांचं आपण काय सांगू शकतो त्यांना? लहान मुलांचं कसं आहे की त्यांना तर सर्वात महत्वाचं म्हणजे पेरेंट्सनी थोडंसं स्वतः जर काळजी घेतली तर मुलं आपोआपच काळजी घेतात. ओके. ओके. आणि पेरेंट्सनी अप टू 6 इयर्स आहे ते पेरेंट्सनी मुलांना ब्रशिंग करून दिली पाहिजे. 6 इयर्स. मग 6 to 9 6 ते 9 वर्षापर्यंत एक वेळा पेरेंट्सनी ब्रशिंग केली पाहिजे. मुलांची करून दिली पाहिजे आणि एक वेळा मुलावरती सोडणं पाहिजे. त्यापूर्वी सकाळची ब्रशिंग मुलांवरती सोडून रात्री ॲडल्ट्सनी अप टू 9 इयर्स एक टाइम करून द्यायला पाहिजे. ओके. ओके. आणि 9 नंतर तुम्ही पूर्णपणे अप टू 12 किंवा 9च्या पुढे पूर्ण 2 जाणार येऊ शकता. वर्षे करायचं. अजून एक आता आपण थोडं पुढे जाऊया.
मला विचारायचं आहे तुम्हाला, ॲज अन करिअर जर विद्यार्थ्यांना करायचं असेल तर किंवा त्यांना बनायचं असेल डेंटिस्ट वगैरे, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल किंवा कसं त्यांनी केलं पाहिजे? डेंटिस्ट्री हा खूप रिवॉर्डिंग प्रोफेशन आहे माझ्या मते तरी. ओके, मला बरंच डेंटिस्ट्री बद्दल पहिल्या विषयाची आवड असणं गरजेचं आहे. आवड असली तर तुम्ही कौशल्य याच्यामध्ये करू शकता. आणि दुसरं म्हणजे डेंटिस्ट हा रिवॉर्डिंग आहे, कारण तुम्ही टाइम तुमच्या हातात तुम्ही मॅनेज करू शकता. ओके. तर त्याचा तो एक फॅक्टर आहे. नंतर अजून इलेक्ट्रिशियनमध्ये सुरुवातीला स्ट्रगलिंग असतं. सुरुवातीला स्ट्रगल असते, हा ती मेन आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इनिशियल तुमचं स्ट्रगल तुम्ही ओव्हरकम केलं की मग पुढे बऱ्यापैकी पेशन्स थोडा ठेवावा लागतो. तुम्हाला थोडे हँड स्किल्स डेव्हलप करावं लागतं, हाताचे स्किल्स डेव्हलप करावं लागतात. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीसोबत तुम्हाला त्याच्यासोबत राहावं लागतं. प्रॅक्टिसची जी 10 वर्ष आधी होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे. ओके. तर ती, आणि पुढे 10 वर्षांनी आज जे नाव होतं ते होणार नाही हे पण नक्की आहे. तर त्याला कंटिन्युअसली अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता एवढे वर्ष हे काम करता, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कुठली केस आठवते का की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पेशंटली काम करावं लागलं आणि ते हँडल करावं लागलं, अशी काही तुमचा अनुभव काय माहिती? हो, बरं म्हणजे रोजची केस, प्रत्येक केसच स्पेशल असते. कारण की प्रत्येक केस जेव्हा कम्प्लीट होतं ना तेव्हा पेशंट्स जेव्हा थँक्यू किंवा खूप बरं वाटलं वगैरे असे जेव्हा रिव्ह्यू देतात ना, तर दॅट वर्क्स ॲज अ बेस्ट मोटिवेशन. ओके. तर खूप सगळे केसेस स्पेशल, सगळे पेशंट स्पेशल. एखादी निवडणं खूपच कठीण आहे. एखादी केस निवडणं खूप कठीण आहे. सगळेच केसेस आहे भाऊ. आणि यातल्या तर म्हटलं लहान मुलाचं थोडं चॅलेंजिंग असतं ट्रीटमेंट करणं. आणि प्राऊड एकदम अडल्ट किंवा थोडेसे आपण जिरॅट्रिक डेंटिस्ट, म्हणजे सिनियर सिटीजन जे आपले वरिष्ठ नागरिक, त्यांचं काही अति वरिष्ठ असतात, मग त्यांचं जरा थोडं सामोरं घ्या. आणि ते मेडिकल कॉम्प्लिकेशन्स वगैरे असतात, तर मग ते टेक केअर करा. आता तुम्ही मेडिसिन हे म्हटलात, तर डायबिटीज मध्ये पण असं काही प्रॉब्लेम येतो का की ट्रीट करताना आपल्याला त्यांचा डायबिटीस आधी सांभाळावा लागतो आणि मग ट्रीट करावं लागतं, असं काही आहे का? एकदम एकदम राईट तो एक प्रश्न विचारला मी. या मेडिकल कंडिशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की डेंटिस्ट आणि मेडिसिन हे खूप जोडलेले विषय. युजली लोक हे सेपरेट करतात, पण मेडिकल कंडिशन्सवरच सगळं डेंटिस्ट्री पण आधारित आहे, आणि विषयीवरती मेडिकल कंडिशन्स पण आधारित. तर डायबिटीज तुम्ही म्हणा, डायबिटीज जे आहे ते इट्स लाईक सायलेंट डिसीज. तर ते इझिली ओळखता येत नाही, सिम्पटम्स वाढाय नाही. त्याच्यामुळे पेशंटला ते कळत नाही, पण त्याचे डेंटिस्ट्रीवरती प्रभाव होतात. तुमचे केसेस मध्ये त्या हिरडी रोगवरती प्रभाव पडतो. नंतर मेन म्हणजे दातांचा जो जे हाड असतो त्या हाडावरती डायबिटीजमुळे प्रभाव होतो. मग ते खायला लागतात किंवा ते वीक होतं. अच्छा. नवीन त्या आपण जेव्हा काही नवीन दात बसवला जातो तर ते मेंटेन करणं हे पण इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा मेडिकल कंडिशन्स डायबिटीज म्हणाव्यात किंवा त्याच्या बरेच अजून कंडिशन मेडिसिन त्याच्यामुळे आपण लाळ वगैरे कमी येते, अशा कंडिशन्समुळे काय होतं की थायरॉइड म्हणा, या सगळ्या कंडिशन्समुळे तुमच्या दातांना कीड लावायचं प्रमाण वाढतं आणि शिर्डीमध्ये पण ब्लिडिंग व्हायची शक्यता असते. किडनी रोगाची शक्यता वाढते. ओके. डायबिटीज. आणि तुम्ही आता तुमचा भविष्यातला गोल काय आहे? भविष्यातला गोल आता सध्या तरी जास्त पुढचं विचार करता येते, पण डेंटिस्ट्रीमध्येच काहीतरी नक्कीच असणार. आणि पेशंट्सला ट्रीट करणं, त्यांना हॅपी करून किंवा खुश करून किंवा त्यांना आनंद देऊन त्यांचं दुखणं कमी करून जो अप्रिशिएशन मिळतं ते सर्वात रिवॉर्डिंग आहे. तर ते त्याच्यावरतीच काहीतरी पुढे डेंटिस्टमध्ये काहीतरी काय करावं. आणि तुम्ही आता आमच्या व्ह्युअर्सला काय सांगू इच्छिता, काय संदेश द्या? अच्छा, डेंटिस्ट्रीबद्दल तर मी सगळ्यांना सांगेन की मेन म्हणजे सगळ्यांनी दातांबद्दल लक्ष द्या. कारण की दातांशी संलग्न असतं मेडिकल कंडिशन्स बरेचसे. तर मेडिकली फिट राहण्यासाठी डेंटल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. आणि रेग्युलर चेकअप करत राहा सगळ्यांनी. काही जरी असेल तरी इनिशियली चेकअप करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण डेंटिस्ट्री ही त्रासदायक नाही आहे. फिअर एन्झायटी पेशंटला असते, ते खरी गोष्ट आहे, पण ते इझिली तुम्ही ओव्हरकम करू शकता. आणि
हेच मी सांगू शकतो. खूप छान मार्गदर्शन आपल्याला सरांनी दिलंय आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आजचा हा भाग इथेच आपण थांबूया. धन्यवाद. पहिल्या 2 भागांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आता आपण जे काही उपक्रम करणार आहोत त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.